केक बनवण्यासाठी आज आपण केक टिनचा वापर केलेला नाही, तसेच इनो, दही, कंडेन्स मिल्क यातील कशाचाही वापर केलेला नाही। जगातील सर्वात सोपा चॉकलेट केक घरच्या घरी कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल मस्त स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। घरातील मोजक्या साहित्यांमध्ये हा केक आपण बनवलेला आहे, तेही चहाच्या पातेल्यामध्ये आज आपण हा केक बनवलेला आहे। खूप छान जाळीदार स्पॉन्जी हा केक तयार होतो। केक आपण कट करून पाहूया। तुम्ही बघू शकाल काय मस्त स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। त्याचबरोबर चवीला देखील अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा हा केक घरच्या घरीच तयार होतो। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या। चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। केक बनवण्यासाठी आपण पातेल्यामध्ये केक बनवतोय, त्यासाठी एक पातेलं आपण गॅसवर ठेवून घेतलेलं आहे। त्यामध्ये तुम्ही स्टँड ठेवून घेऊ शकता। मी इथे एक वाटी ठेवून घेतलेली आहे। आता आपण एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी मैद्यापासून हा केक आपण बनवणार आहोत। बाउलमध्ये आपण 1 वाटी मैदा टाकून घेतलेला आहे। मैदा आधीच आपण चांगला चाळून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 वाटी पिठी साखर टाकून घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण आपल्या गोडाच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकता। 2 ते 3 चमचे कोको पावडर टाकून घेतलेली आहे। चिमूटभर मीठ टाकून घेतलेले आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त 1 वाटी मैद्यापासून अर्धा ते पाऊण किलोचा छान स्पॉन्जी केक बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। कोरडे जिन्नस चांगले चाळून झाले की यामध्ये आपण 1 कप भरून दूध टाकून घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्या वाटीने उकळून थंड केलेलं रूम टेम्परेचरवरचं दूध आपण टाकून घेतलेलं आहे। दुधाचं प्रमाण इथे आपण थोडं थोडं करत टाकून घ्यायचं आहे। एकदम दूध ओतून घ्यायचं नाही, नाहीतर केकसाठीचं जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होऊ शकतं। आधी आपण संपूर्ण 1 वाटी दूध या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे। छान ढवळून घ्यायचं आहे। याच्या अजिबात आपल्याला कुठेही गाठी ठेवायच्या नाही। छान एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकसारखं एकाच साईडने एकाच डायरेक्शनने हे मिश्रण आपल्याला किंवा हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट वाटते, पुन्हा आपण दूध टाकून घेऊ। अगदी 2 ते 3 चमचे दूध टाकून घेतलेलं आहे। पुन्हा आपण दूध टाकून हे बॅटर चांगलं मिक्स करून घेऊ। दूध टाकून मिनिटभर हे बॅटर छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे। एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे। छान स्मूथ याची पेस्ट आपल्याला या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊ, रिफाइंड ऑइल। इथे आपण बटर वापरू शकता किंवा साजूक तूप देखील 2 चमचे वापरू शकता। कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे। त्याचबरोबर 1 सॅशेट हर्शीज चॉकलेट सिरप इथे आपण टाकून घेतलेलं आहे। हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल, किंवा चॉकलेट कंपाऊंड देखील इथे आपण वापरू शकता। पण इथे आपण कमी खर्चात, कमी साहित्यात किंवा रोजच्या वापरातील साहित्याचा वापर करून हा केक बनवतोय, त्यासाठी इथे आपण हे चॉकलेट सिरप टाकून घेतलेलं आहे। तेल व चॉकलेट सिरप या मिश्रणामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर हे बॅटर छान आपण मिक्स करून घेऊ। मिनिटभर बॅटर छान आपण फेटून घेतलेलं आहे। छान हलकं झालेलं आहे। आता आपण सर्वात शेवटी 1 चमचा बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत व अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे। साधारण आपल्या पोह्यांचा जो रोजचा चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचाभर बेकिंग पावडर टाकून घ्यायचे आहे व त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही इथे इनोचं 1 पॅकेट देखील वापरू शकता। बेकिंग पावडर व बेकिंग सोडा टाकून झाल्याच्या नंतर या पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण अर्धा मिनिट हे छान आपण फेटून घेऊ, त्यामुळे मिश्रण किंवा बॅटर छान हलकं होईल। या पद्धतीने केकसाठीचं परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे। यापेक्षा जास्त घट्टही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही। हा केक जास्त पौष्टिक होण्यासाठी किंवा लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर तुम्ही यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेऊ शकता। इथे मी अर्धी वाटी चोको चिप्स टाकून घेणार आहे। या केकमध्ये चोको चिप्स टाकून घेतल्यामुळे हा केक छान जास्त चॉकलेटी होतो, त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान होतो व दिसायला एकदम छान दिसल्यामुळे लहान मुलं देखील खूप छान आवडीने खातात।
चोको चिप टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे। आज आपण हा केक चहाच्या पातेल्यामध्ये बनवत आहोत। त्याकरता चहाच्या पातेल्यामध्ये मी त्या साईजचा बटर पेपर कट करून ठेवून घेतलेला आहे व वरून बटरने छान ग्रीस करून घेतलेला आहे। यामध्ये आपण संपूर्ण बॅटर टाकून घेऊ। संपूर्ण बॅटर पातेल्यामध्ये टाकून झालेला आहे। या पद्धतीने खाली 2 वेळा टॅप करून घ्यायचा आहे। त्यामुळे मिश्रणामध्ये किंवा बॅटरमध्ये असलेली हवा संपूर्ण निघून जाईल व केक छान फुलण्यास मदत होते। वरून सुद्धा आपण थोडेसे चोको चिप्स टाकून घेऊ, त्यामुळे हा केक दिसायला देखील खूपच छान दिसतो। ओव्हनचा वापर न करता घरातील आपण पातेल्यामध्ये हा केक बनवत आहोत। तुम्ही कढईमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता। पातेले छान 10 मिनिटं प्रीहीट झालेला आहे। त्यावरती आपण एक वाटी ठेवून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँड सुद्धा वापरू शकता। झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तास हा केक आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल साधारण अर्धा तास झालेला आहे। आपण केक शिजला आहे का नाही ते आपण एकदा चेक करूया। टूथपिकची काडी किंवा चाकू आपण मधोमध घालून पाहायचा आहे। चाकू किंवा टूथपिकची काडी जर क्लीन निघाली तर समजून घ्यायचं केक आपला परफेक्ट छान तयार झालेला आहे। किंवा या पद्धतीने चाकू आपण केकमध्ये रोवून ठेवायचा आहे। चाकू अजिबात हलला नाही की समजून घ्यायचं केक आपला परफेक्ट शिजलेला आहे। चला तर मग केक छान शिजलेला आहे, पण केक खूपच गरम आहे। केक आपल्याला लगेचच डिमोल्ड करायचा नाही। 15 ते 20 मिनिटं केक आपण तसाच झाकून ठेवूया व त्यानंतर डिमोल्ड करूया। एक सुती कापड यावरती ठेवून घ्यायचं आहे। सुती रुमाल ठेवून घेऊ शकता। साधारण 20 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढू। केक देखील हलकासा कोमट आहे। केक आता आपण डिमोल्ड करूया। बाजूच्या कडा आपण छान चाकूने सैल करून घेऊ व केक डिमोल्ड करूया। छान केक फुगलेला आहे, तुम्ही बघू शकाल। फक्त 1 वाटी मैद्यापासून अर्धा ते पाऊण किलोचा केक तयार झालेला आहे। केक आपण पलटी करूया। खूप छान अगदी पटकन केक डिमोल्ड झालेला आहे। बेकरी स्टाईल छान चॉकलेट केक घरच्या घरी तासाच्या आत तयार झालेला आहे। किती छान स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। कमी खर्चात कमी साहित्यात बेकरीसारखा चॉकलेट केक घरच्या घरी बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही जर पहिल्यांदाच केक बनवत असाल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा। खूप छान स्पॉन्जी चॉकलेट केक तयार होईल। अजिबात केक फसणार नाही किंवा चुकणार नाही। तसेच या पद्धतीने जर चॉकलेट केक बनवला तर लहान मुलं देखील आवडीने खातील। लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील हा चॉकलेट केक तयार करून त्याचे स्लाइस करून आपण टिफिनसाठी देऊ शकतो। केक आपण कट करूया। छान स्पॉन्जी झालेला आहे। कट करतानाच तो खूप छान स्पॉन्जी झालेला आहे हे समजतंय। चला तर मग तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी केक टिनचा वापर न करता, इनो किंवा दही न वापरता, ओव्हन न वापरता घरातील मोजक्या साहित्यांमध्ये हा केक नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।